फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धावाने आजच्या दिवसाच्या खेळाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज बली. टॉस जिंकून नाणेफेकी जिंकली या ठिकाणी बीबी स्पोर्ट इताडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आणि सुरुवात अतिशय गोड पाहायला मिळाली कारण पहिलाच चेंडू इथे मात्र डॉटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस लिडिंग एज चेंडू हवेत डिक्लेअर झोन मध्ये मात्र जाऊन चेंडू पडतोय. एका धावेने इथे मात्र संदीप आपलं खातं उघडतो आणि श्री गणेश होते जय बोलण्यात अमनेपाडा संघाची एका धावेने आक्रमक रूप धारण इथे मात्र ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज संदीप परंतु टायमिंग मात्र बरोबर त्याला साधता आलं नाही. परंतु जसं या ठिकाणी जास्त वेळ तो काढेल तसं मात्र त्याचा मात्र कॉन्फिडन्स सुद्धा वाढू शकेल कारण जबरदस्त एक क्लासिकल स्ट्रोक म्हणून त्याला जाणला जातोय अमनेपाडा संघासाठी आणि तो क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय का पाहूया. संदीप पुन्हा एकदा तो चेंडू या ठिकाणी मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं परंतु मोठी एज लागून मात्र चेंडू निघून जातो थर्डमॅनच्या दिशेने परंतु डिक्लेअर झोन आहे त्या दिशेला पाहिलं आपण तर कोणती सीमारेषा नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की एका धाब्याने आता मात्र सहजपणे धावफलक पुढे जात असताना या ठिकाणी बिनगडी बाद 2 धावा. दोन्ही फलंदाजाने मात्र एकेरी धावेने मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलं. थोडीशी संत सुरुवात आहे परंतु सकाळचं वातावरण आहे थोडंसं दमट वातावरण अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी लाईन चुकीची पाहायला मिळते कारण चेंडू निघून जातो डाबा स्टेजच्या बाहेर पण त्याची दोन्ही आता समांतर वाईटचा इशारा पाहतोय. पण पहिली अवंतर धाव आजच्या दिवसामध्ये +1 एकूण 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सुद्धा मात्र गेला होता. बली पुन्हा एकदा आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय जबरदस्त या ठिकाणी बिग हिट पाहतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेर संदीप वारंवार मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला सुद्धा माहिती आहे की या दिशेला मात्र कुठलाही क्षेत्रक्षक नाही आपण जर चांगलं टायमिंग साधलं तर मात्र चांगला धाबा जोडू शकतो आणि तोच प्रयत्न इथे मात्र कुठेतरी सफल होत असताना आजच्या दिवसातील हा पहिला षटकार संदीपच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण दुहेरी आकड्यामध्ये पोहोचतोय 1010 10 धावा. बली पुन्हा एकदा पावलांचा वापर जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह मूड बना दिया इनसाइड आउटचा फटका मिड ऑफला बीट केला आणि चेंडू निघून जातो वाईड लॉंग ऑफ दिशेने 4 धावांसाठी हा चौकार. क्रिकेट या आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. डान्सिंग ट्रॅक शॉट काय जबरदस्त पावलांचा वापर केला जबरदस्त या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र ज्यावेळी कनेक्शन झालं त्याच वेळी मात्र त्या फटक्यावर छाप पडली होती चौकाराची आणि मात्र संदीपच्या बॅटमध्ये हा अजून एक चांगला दमदार फटका पाहायला मिळतो आणि आता मात्र जबरदस्त स्ट्रॉंग स्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये जय भोलेनाथ स्फोट अमनेपाडा संघ पाहायला मिळतोय बिनबाद 14 धावा स्कोर कार्डवर. काय सुरुवात आपण पाहतोय आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये आणि संदीप मात्र चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्लासिकल ड्राईव्ह ज्याप्रमाणे क्लासिकल संगीत आपण ऐकतोय त्याच प्रकारचा मात्र हा क्लासिकल ड्राईव्ह आणि मात्र चेंडू निघून जातोय सीमेरची पलीकडे 4 धावांसाठी चौकार. यागो क्रिकेट या खेळाची यागो क्रिकेट या खेळाची यागो क्रिकेट या खेळाची गर्दी जमाली प्रेक्षकांची शोभा वाढवली या स्पर्धेची शोभा वाढवली या स्पर्धेची शोभा वाढवली या स्पर्धेची ये सारे खिलाडू खेळतन भारी क्रिकेटच्या मैदानानं
असं वाटतं की हा फटका वारंवार पाहतच राहावा, एवढ्या चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केलं संदीपने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते बिनगडीबाद 18 धावा. काय जबरदस्त या ठिकाणी या पार्टनरशिप पाहतोय, पण संदीपने मात्र 2 चौकार 1 षटकारच्या साईडने 17 धावांवर खेळतोय. आणि बंटीने 15 धावा संदीपच्या बॅटमध्ये, बंटीने मात्र 1 धाव ती जोडली आणि 2 धावा आपल्या पाहिल्या अवांतरच्या रूपाने पाहायला मिळाल्या. कुठेतरी बलीने मात्र निराश केलं, कारण बली हा एक प्रमुख गोलंदाज म्हणून बीबी स्पोर्ट इदाडे संघाच्या माध्यमातून पाहिला जातोय, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी मात्र हवी तशी त्याला मात्र या ठिकाणी लाईन पकडता आली नाही. आणि त्याचमुळे पाहतोय की त्याच्या ओव्हरमध्ये मात्र भरपूर धावा त्याने खर्च केल्या, परंतु कमबॅक होऊ शकतो. या कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिले की एमडी स्पोर्ट संघाने 2 षटकामध्ये 37 धावा जोडल्या, परंतु त्यानंतर सापेस संघाने उर्वरित 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे हा क्रिकेट आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसऱ्या षटकाला मात्र ठिकाणी गोलंदाज सुरुवात करेल मधुकर. भरपूर अनुभवी गोलंदाज आहे, त्याला मी भरपूर वर्षापासून खेळताना पाहतोय, आणि तो अनुभव आता मात्र पणाला लावायला लागेल या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर. मधुकर राईट ओव्हर द विकेटने पहिल्याच ओव्हर पिच चेंडू, इथे मात्र मिस टायमिंग फटका चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूला जाण्याचा प्रयत्न करतोय, झेल होण्याची संभावना नाकारता येणार नाही. आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट मात्र मधुकरने प्राप्त केला. हा आहे अनुभव. हे सांगत असताना पहिला धक्का लागतोय जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला फलंदाज बाद. भरपूर वेळ आकाशामध्ये गेला, आणि त्याच कारणाने मात्र पाहतो की शतरक्षक लॉंग ऑफला होते, आणि मात्र कोणत्याही प्रकारे चूक केली नाही त्या ठिकाणी निवृत्तीने. सुंदर झेल. नवीन फलंदाज राजकुमार. एक काल होता राजकुमारने मात्र क्रिकेटच्या पटलावर मात्र गाजवला, आणि तीच अजूनही धार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला नियमित मात्र पाहायला मिळत असते. या लोअर फुटा चेंडू इथे मात्र खोदून काढला जातो, या चांगला ड्राईव्ह पाहिला, परंतु मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत मुस्सा, कुठली मात्र चूक त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही. चांगली फेकी आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक मधुकरचं कौतुक करावं तेवढंच कमी करणं. एक चांगली पार्टनरशिप झाली होती मैदानाच्या आतमध्ये, ती मात्र तोडण्यामध्ये त्याला यश आलं, आणि त्यानंतर अजून एक डॉट चेंडूची मात्र सांगता होत असताना संदीप हाफ ट्रॅकर संधी होती त्या ठिकाणी मोठा फटका खेळू शकले असते, परंतु टायमिंग मात्र बरोबर साधलं नाही, आणि त्याचमुळे चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये फक्त एका धाबेसाठी. धावफलक थोडा वेळ थांबला होता धावफलकावर, आणि आता मात्र 1 ने पुढे जाईल 19 या आकड्यावर. राजकुमार या खेळाडूबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. या परिसरातून राजकुमार असेल, अनंत केने असेल, विनोद केने असतील, हे असे खेळाडू आहेत की त्यांनी सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र आपला अधिराज्य गाजवला, आणि ते अजूनही खेळतात. म्हणजे किती त्यांच्याकडे फिटनेस आहे. फिटनेस मात्र पाहिली तर भारतीय संघाचा विराट कोहली. क्रिकेट असा खेळ आहे की ताकदीचा नव्हे युक्तीचा आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला फिटनेस सुद्धा ठेवणं फार गरजेचं आहे, आणि ती फिटनेस आपल्याला राजकुमारच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वन डाऊनसाठी आलेला आहे, आपल्या संघाला इथे मात्र सावरावं लागेल. तो सावरतोय का पाहूया. भरपूर अपेक्षा आहेत जय बुरेना क्रिकेट संघ आमनेपाडा संघाच्या या फलंदाजावर. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन, आणि त्याचमुळे पाहतो की गोलंदाज आणि कर्णधाराला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं बदलावा लागतोय. वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवायचं आहे. मधुकर पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल, आणि इथे मात्र आल्या आल्या मात्र अडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातोय. लाईन चुकीची पाहायला मिळाली, पण ती दुनियात समांतर वाईटचा इशारा. वंतर धावसंख्येत भर होते. 20 हा आकडा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. 20 पावलांचा वापर, परंतु फटका फसला, चेंडू हवेत, आणि पुन्हा एकदा निवृत्ती चेंडूच्या खाली बिग विकेट. मोठा मासा इथे मात्र गलाला सापडला बीबी स्पोर्ट इदाडे संघाच्या, आणि मोठी विकेट इथे मात्र गमावली, ती म्हणजे जय भोलेनाथ आमनेपाडा संघाने. राजकुमार बॅक टू द
कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा माणूस दाखवला राजकुमारने, परंतु टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. कदाचित बॅटच्या वरच्या भागाला मात्र चेंडू स्पर्श झाला असावा आणि त्याचमुळे पाहतो की उंची जास्त मिळाली, लांबी कमी मिळाली आणि त्याचमुळे निवृत्तीने मात्र कोणत्याही प्रकारची चूक मात्र मैदानाच्या आतमध्ये केली नाही. काय जबरदस्त गोलंदाजी मधुकर इथे मात्र साकारतोय आपल्या संघासाठी. 2 विकेट्स त्याने प्राप्त केले आणि दोन्ही विकेट्स पाहिल्या तर भरपूर महत्त्वपूर्ण होत्या आमनेपाडा संघासाठी आणि त्याच दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाज त्यांनी मात्र माघारी धाडलं. नवीन फलंदाज राहुल इथे मात्र या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्हला जातोय. चेंडू मात्र कार्पेट सानेवर निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव सहजपणे पूर्ण केली. जोपर्यंत फेकी होते तत्पुरती मात्र दुसरी धाव सुद्धा मात्र या ठिकाणी अतिशय वेगाने या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. संदीपचं या ठिकाणी जबरदस्त खेळ आपण पाहतो. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी तो मोठे फटके सादर करतो आणि ज्यावेळी या सिंगल डबलची मात्र या ठिकाणी वेळ येते त्यावेळी सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट सुद्धा करतोय. एक परिपक्व इथे मात्र या ठिकाणी दाखवताना. धावसंख्या 22. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण अनुभवतो मित्रांनो. बेबी स्पोर्ट इताडी विरुद्ध जय बोलनाथ आमनेपाडा. इथे मात्र लिडिंग एज आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. नेक्स्ट मॅच NK स्पोर्ट खांडवल विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट सावध. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. ज्या संघाचा संघनायक वेळेवर इथे उपस्थित राहणार आणि त्या संघाला इथे मात्र पॅनल्टीचा सामना करावा लागेल. काल आम्ही सांगोडे संघाला 2 धावेने पॅनल्टी दिली होती आणि त्याच पॅनल्टी जोरावर मात्र तो संघ या स्पर्धेच्या बाहेर मात्र फेकला गेला. तर पहा मित्रांनो, वेळी कोणासाठी थांबत नसते. वेळेचा कसं उपयोग करत होते आपापल्या हातामध्ये असतोय. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. NK स्पोर्ट खांडवल विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट सावध. तर 2 षटकांचा केली ते समाप्त होतोय. 2 गडी गमावले या ठिकाणी आमनेपाडा संघाने. स्कोर कार्ड पाहतोय आपण 23. अजून 2 षटकांचा खेळ पाहायला मिळाले. या 2 षटकांमध्ये किमान 20 पेक्षा जर जास्त अधिक धावा इथे मात्र जोडण्याचा जर प्रयत्न केला आमनेपाडा संघाने तर मात्र चांगलं ठरू शकेल. कारण सकाळचं सत्र आहे आणि अजूनही आपल्याला ओलावा मैदानावर पाहायला मिळतो. ड्यू फॅक्टर अजूनही आहे आणि त्याचा नक्कीच कुठेतरी गोलंदाज फायदा उठू शकतील. परंतु त्या अनुषंगाने तुम्हाला फटकेबाजी इथे मात्र करणं गरजेचं आहे. परंतु मधुकरचं मी कौतुक करेन. काय पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या बलीने. परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मधुकरने 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च केल्या. खूपच छान गोलंदाजी. जो अनुभव होता तो त्याने म्हणजे अनुभव पूर्णपणे पणाला लावला आपल्या संघासाठी. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं. जितू हा गोलंदाज आता मात्र सज्ज होईल षटक हाताळण्यासाठी. अगदी 10 ते 12 पावलांचा रनअप. राऊंड द विकेट मारा करेल. पुन्हा एकदा पावलांचा वापर परंतु या ठिकाणी लिडिंग एज. बॅटला किस करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 3रा धक्का इथे मात्र लागत असताना आमनेपाडा संघाला फलंदाज बाद. आपण गमवलेले आहे. कुठेतरी छोटीशी पार्टनरशिपची सुद्धा आवश्यकता आहे. कारण या षटकानंतर अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि त्या षटकामध्ये कदाचित आपण मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र सॉफ्ट हँडने मात्र फटका इथे खेळला. चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि एक धाव मात्र कंप्लीट केली त्या ठिकाणी. राहुल खेळण्यासाठी सज्ज. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लॅट डिलिव्हरी लेग बिफोरच्या रूपाने फलंदाज बाद होईल. लागतो 4था धक्का आमनेपाडा संघाला. राहुल बॅक टू द ग्राउंड.
रात्रीत पकडलं पंचाने. जोरदार अपील पाहायला मिळाली आणि कुठली मनामध्ये शंका नसताना मात्र पंचाचा बोट आपल्याला आकाशाकडे पाहायला मिळाला आणि राहुलला इथं मात्र खातं सुद्धा उघडता आलं नाही. शून्यावर मात्र माघारी परतले. नवीन फलंदाज पंकज येतोय. काय सुरुवात पाहिली आपण आमनेपाडा संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19-18 धावा जोडल्या होत्या संदीप आणि बंटीने. परंतु त्यानंतर कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलं. मी अगोदरच म्हटलं की काल सुद्धा अशी स्थिती पाहिली आपण. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने 2 ओव्हरमध्ये 37 धावा त्या संघाने जोडल्या, परंतु पुढील 2 षटकामध्ये फक्त 12 धावा जोडल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे. थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ तुम्ही दौडू नका, कारण अगोदरच आपण उशिराने आजचा जो खेळ आहे तो सुरू केलेला आहे. जबरदस्त कनेक्शन, शॉर्ट एम पुल, बिग हिट अँड सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार, 6 रन्स. आमच्या योगे जबरदस्त कनेक्शन, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केला हवाई सफर. जबरदस्त पहिलाच चेंडू इथे मात्र पेश केला पंकजने आणि पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार इथे प्राप्त करतोय. धावसंख्या 6 आता मात्र पुढे जाईल 30 या आकड्यावर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केली. जितूने 7 धावा खर्च केल्या. इथे मात्र सरळ बॅट लॉप करतोय, परंतु लॉंग ऑनला आहे तर रोशन पाटील चूक करणार नाही. चांगली फेकी पाहायला मिळते आणि चांगल्या फेकीमुळे मात्र एका धावेवर मात्र फलंदाजांना समाधानी राहावं लागेल. 31 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच NK स्पोर्ट खांडवल विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट सावध. दोन्ही संघानं सज्ज राहायचं आहे. वरपी चेंडू सरळ बॅटने लॉप करतो, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार होतो एका टप्प्याने. 4 धावांसाठी चौकार. असंच म्हणावं लागेल, जे जितूने 3 चेंडूमध्ये कमावलं ते शेवटच्या 3 चेंडूवर मात्र गमावलं. कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त त्याने 1 धाव खर्च केली, परंतु शेवटच्या 3 चेंडूवर त्यांनी मात्र तब्बल 15 धावा खर्च केल्या. एकूण 11 धावा खर्च केल्या. 12 धावा त्याने एकूण आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. 2 गडी बाद केले आणि एकूण धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकतो आपण 35 धावा. अजून एका षटकाचा खेळ त्याला 76 लगेच लावायचं आहे. टीम मिटिंग जास्त करू नका, कारण आज आम्हाला 10 सामने तब्बल कव्हर करायचे आहेत. कारण पहिल्या सेमीफायनलचा सामना सुद्धा आज सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र खेळवला जाणार आहे. जो आज संघ क्वालिफाय होईल तो संघ आई गौदी स्पोर्ट सापे संघासमोर पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळेल. कारण 4 दिवसांची स्पर्धा, तब्बल 40 संघाने मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आपण अनुभवतोय उपसरपंच चषक 2020-21. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय योगेश शेठ जाधव, ग्रुप ग्रामपंचायत आमने पाड्याचे विद्यमान उपसरपंच आहेत. आणि मात्र या स्पर्धेचं मात्र आयोजन पाहतोय आपण जय बुलढाणा क्रिकेट संघ आमनेपाडा आणि ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या वतीने. पर्व पहिलं, परंतु आम्हाला गर्व आहे ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. शेवटचं षटक भाऊ घेऊन येतील वरतो विकेटने. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र हाफ ट्रेकर होता, परंतु हुक करतोय, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची निवडली. कारण त्या दिशेला पाहिलं तर कुठली सीमारेषा नाही आणि म्हणूनच मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. राहुल आणि प्रदीप, पंकज आणि प्रदीप चांगल्या टचमध्ये आहेत, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक इथे मात्र रूप धारण करत आहेत. कारण आपण पाहिलं प्रदीपने एक चौकार इथे मात्र पेश केला आणि पंकजने सुद्धा एक षटकार इथे पेश केला आहे. चांगलं कनेक्शन त्यांचं पाहायला मिळतं. ज्या प्रकारे ते चेंडू मिडल करतात असं वाटतं की ते कॉन्फिडन्स मात्र पूर्णपणे हाय लेवलला आहे. आणि जणू काय या ओव्हरमध्ये कदाचित आपल्याला एका दुसरा मोठा फटका सुद्धा पाहायला मिळू शकेल. तोच प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा मात्र जागा चुकीची निवडली आणि त्याच कारणाने पाहतोय की 2 शतरक्षकाने मात्र चेंडूचा पाठलाग केला. जोपर्यंत फील होतोय तत्पुरती मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 38 धावा. सकाळचा सत्र आणि पाहू शकता आपण सकाळच्या सत्रामध्ये मात्र प्रेक्षकांची आपल्याला या ठिकाणी भरपूर संख्येने गर्दी पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक आमच्या समेत ऑनलाईन जोडले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक या टेलिव्हिजन सेटवर मात्र ठिकाणी जोडले असतील त्यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. भाऊ
पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल. आतापर्यंत दोन्ही चेंडू पाहिले तर सध्या लेंथवर पाहायला मिळाले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे नाणेफेकीसाठी. साबास संघाचा कर्णधार आलेला आहे. एनके स्पोर्ट खांडवल संघ प्लीज आपल्या कर्णधाराला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित या नाणेफेकीसाठी. बाबू पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी एज परंतु थोडीशी हाफ चान्स होते एज निरीक्षकासाठी. त्याचमुळे पाहतो की चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. चांगला षटक श्लॉक षटकामध्ये आपण पाहतो की कधी कधी फलंदाज आक्रमक रूप धारण मात्र करत असतात. परंतु या ठिकाणी ती संधी आतापर्यंत दिली नाही गोलंदाज भाऊने. कारण तब्बल 3 चेंडू आतापर्यंत फेकले आणि तिन्ही चेंडूवर तुम्हाला सिंगल डबल आता मात्र पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र आपण पाहणार. तब्बल एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 39 धावा. अजून एक चांगला चेंडू फेकी पंचांना प्रश्न विचारला आऊज द्याट, पण तो हाय फॅक्टर जास्त असल्या कारणाने मात्र ही अपील पंचांनी फेटाळली. चांगला डिसिजन. पंच राजेंद्र पाटील मॅन फ्रॉम कोण प्रथमतः या स्पर्धेमध्ये मात्र जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्या संयुक्त पंचायत स्क्वेअरले पंच रामकृष्ण काकडे मॅन फ्रॉम आमनेपाडा. राहुल खेळतो या 4 चेंडू जरी सामना केला. प्रदीप खेळतो 4 चेंडू सामना केला. तब्बल 8 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. पंकजने 3 चेंडूचा सामना केला. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र 8 धावा पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र इथे मात्र मिस्किव हिट. चेंडू हा बेत मुस्सा चेंडूच्या खाली आणि मुस्साने मात्र झील ड्रॉप केलाय. संधी होती त्या ठिकाणी फलंदाज बाद करण्याची, परंतु ती संधी गमावली आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये पाहिलं तर प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते. ज्यावेळी आपण पाहतो की एखाद्या वेळी इलेक्शनमध्ये एका मताला फार महत्त्व असतोय, ज्यावेळी आपण शिक्षणासाठी जातो त्यावेळी एका गुणाला फार महत्त्व असतोय आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं तर एका धावेला फार महत्त्व असतं. वेलकम सुजित पाटील. एनके स्पोर्ट खानवल संघाचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे आज संघनायकाची भूमिका ते पार पाडणार आहेत. त्याचप्रमाणे सावतगावचे मिस्टर गौरव पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वरपीच चेंडू ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र कार्पेटच्या साने निघून जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीची फेकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहतोय आपण की फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पुन्हा एकदा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट, दोघांमध्ये चांगला ताळमेळ, चांगला समन्वय पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे पाहतो की 40चा आकडा आता मात्र ठिकाणी क्रॉस केला आहे. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा संघाने तब्बल 43 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. हा सामना जिंकायचा असेल बेबी स्पोर्ट इताडे संघाला तर मात्र 44 धावा तुम्हाला इथे जोडाव्या लागतील. तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत जे बजरंग स्पोर्ट सावत विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल. दोन्ही संघाचे कॅप्टन आज आमच्या समितीत जोडलेले आहेत आणि नुकतंच त्या 2 संघाच्या कर्णधारामध्ये आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. सावतगावचे उद्योजक सन्मान्य गौरव पाटील यांना विनंती करतोय की तुम्ही आमच्या समितीत टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. क्रिकेट म्हटलं तर कट्टर समर्थक सुद्धा आहेत. ज्या ज्या ठिकाणी आम्ही असतो त्या त्या ठिकाणी आयोजकांचं ते मात्र भरपूर कौतुक करत असतात. प्रथम तुम्हाला मी नाणं दाखवतोय. एका बाजूला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला आहे ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे अर्थात उपसरपंच चषक 2021 असं कॉल तुम्हाला इथे मात्र द्यायचा आहे. तर सावत संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. जय भोलेनाथ आमनेपाडाचा कॉल होता परंतु आलेला आहे उपसरपंच चषक 2021 म्हणजे टॉस जिंकला एनके स्पोर्ट खांडवल संघाने आणि विनिंग कॅप्टनला गौरव पाटील. 1 मिनिट. फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने हे शीतपेय आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विनिंग टॉस कॅप्टनला आपण द्यायचं आहे. थन्स वाजकुस तुफान करते. तर पाहूया खांडवल संघाच्या माध्यमातून तुफान क्रिकेट पाहायला मिळतो का. सुजित आज तुम्ही कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहात, कसं वाटतंय. चांगलं वाटतं.
म्हणजे कर्णधार म्हटलं तर संघाची भरपूर जबाबदारी असते. या टॉस जिंकला, या सकाळचं वातावरण आहे, थोडंसं डू फॅक्टर सुद्धा आहे. तर प्रथमतः तुम्ही फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी करणार प्रथम. अ, तुमचा तो संघ नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोच आहे की काही नवीन चेहरे आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील? नाही, तोच संघ आहे. आणि या समोरचा संघ पाहिला तर तो संघ सुद्धा नवोदित आहे. तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30-35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि असा कोणता तुमच्या संघामध्ये ट्रम्प कार्ड आहे की तो खरोखरच एक चांगली कामगिरी करेल तुमच्या संघासाठी? विनोद पाटील. आणि तुमच्याकडनं काय अपेक्षा संघाला? बॉलिंगचं. तर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही मागणी केली परंतु पुरवठा मिळाला नाही. फलंदाजी करायची आहे. इन केस खांडवळ संघ म्हटला तर एक भरपूर जुना संघ आहे, परंतु त्या संघाचं काही दडपण वगैरे तुमच्या संघावर? असं काही नाही आहे, कारण सगळेच संघ चांगलेच असतात आणि आपला खेळसुद्धा चांगला करावा लागतो. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू. हा मैदानामधलं फुल पेस नाही आहे, तरी सुद्धा तुमच्या संघाला जर जिंकायचं असेल तर किती धावसंख्या जोडणं फार गरजेचं असेल? 45. आणि कोणत्या फलंदाकडे जास्त अपेक्षा आहेत? फलंदाज तर सगळेच चांगले आहेत, परंतु पिंटू जाधव, महेंद्र म्हात्रे, सुजित पाटील यांवर जास्त विश्वास असेल. आणि ज्या प्रकारे या उपसरपंचाचं तुम्हाला आयोजन वाटतं, त्या आयोजनाबद्दल काय दोन शब्द? खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल आम्ही योगेश पाटील साहेबांचं धन्यवाद मानतो. तरी चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस संपन्न होतोय. टॉस जिंकला एन के स्पोर्ट कार्निवल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद योगेश सर. उपसरपंच चषक सन 2021चा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला हा पहिला सामना जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा विरुद्ध बेबी स्पोर्ट्स इताडे. बेबी स्पोर्ट्स इताडे संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमनेपाडा या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलं. परंतु सकाळचा ड्यू फॅक्टर आपण कालच्या दिवसात पाहिला, जी धावसंख्या 30-35च्या वर जात नव्हती. चांगली सुरुवात झाली. संदीप बॅट्समनच्या माध्यमातून 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि एकूण 43 या फायटिंग टोटल स्कोअर पर्यंत हा संघ पोहोचला. 24 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. ते बेबी स्पोर्ट्स इताडी या संघासमोर षटक फेकलं गेलं. अगदी त्याच पावलांवर पाऊल ठेवत आमनेपाडा या संघाला आपला फॉर्म सातत्यपूर्ण राखावा लागेल, आपली कामगिरी राखावी लागेल. बघूया योगेश दादा जाधव यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा तथा ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या सुंदर आयोजनातून निर्माण होणारी उपसरपंच चषक सन 2021 या भव्य रणसंग्रामाचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला आजचा पहिला सामना रंगतोय. ओके, पंचांकडून वॉर्निंग आलेली आहे. दिस इज द फर्स्ट वॉर्निंग फॉर जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा. यानंतर कोणताही विलंब सहन केला जाणार नाही. नियम आणि शिस्त यांचं दुसरं नाव आहे क्रिकेट. पहिला चेंडू आर्यन याचा. या वेळेला अप्रतिम बॉलिंग, तेच तर्रार गोलंदाजी इथे मात्र हवी होताना योगेश सर आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडूंचा वापर केला जातो आणि नेहमी असं म्हणतात, पेज क्युरेटर नेहमी सांगत असतात की जर सिमेंटची विकेट असेल आणि सिमेंटच्या विकेटवर जर गोलंदाज तेच तर्रार असेल तर समोरचा फलंदाज हा तंत्रशुद्धच असावा लागतो. कारण वेगावर स्वार होऊन समोरच्या फलंदाजांना नेस्तनाबूत करण्यामध्ये आपल्या ग्रामीण विभागातील वेगवान गोलंदाज सातत्यानं माहीर मानले जातात. पुन्हा डॉट बॉलनं या चेंडूची, या षटकाची सुरुवात झालेली आहे. या षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल बॅट्समन. या वेळेला चेंज ऑफ द पेस, थोडासा गुडलेन स्पॉट्सवरचा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला, अपेक्षित उसळी आपल्याला पाहायला मिळाली नाही. चेंडू कलेक्ट त्याला थ्रो झाला आणि पुन्हा कलेक्ट केला जाईल. या कालावधी दरम्यान मात्र एक धाव धावून निघेल पूर्ण. या एका धाव्यानं इताडे संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 7 धावा. योगेश सर, 44 धावांचा पाठलाग करत असताना 8 चेंडूमध्ये 7 धावा, इट्स नॉट फेअर, इट्स नॉट सफिशियंट. हे पुरेसं नाहीये. आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेला पुन्हा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. लेंथ 30 ठेवली जाते, लाईन बदलली जाते, दिशा बदलली जाते आणि परिणामी त्याचा परिपाक म्हणजे फलंदाज अचंबित होतोय, संभ्रमात पडतोय, नेमकं खेळावा कुठं. तिसरा चेंडू या षटकातला समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 8. अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज.
अजूनही 36 धावांची गरज आहे. दिल्ली अब बहुत दूर है, लेकिन प्रयत्न करावा लागेल. या वेळेला लिडिंग एज चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. घोषित क्षेत्रात पुन्हा एक धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावा. योगेश सर, या सिंगलनं मला तरी असं वाटतं की आमनेपाडा संघाला काहीही फरक पडणार नाहीये. कारण तुमच्या कोणत्याच चेंडूवर जर मोठा फटका आला नाही, मोठा प्रहार झाला नाही, मोठी धावसंख्या जर कोणत्या चेंडूवर तुम्हाला उभारता आली नाही, तर जे नेक्स्ट चेंडू पासून नेक्स्ट बॉल पासून जे वाढणारं रन रेट आहे ते मात्र या संघाची डोकेदुखी ठरवणारे आहे. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला लोफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास दाखवणारा अप्रतिम फटका. चेंडू करेल हवाई सफर. दमदार या इनिंग मधला पहिला सीमा पार षटकार. सागरजी पाटील आणि सन्माननीय सुनीलजी पाटील, तुमचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपसरपंच चषक 2020-21 मध्ये योगीदादा जाधव यांच्या वतीने. थँक्यू. या षटकारानिशी संघाची धावसंख्या 6 पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 1515. एकावर 5, 15 धावा. आणि मगापासून निर्धास्त असलेला जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा आता मात्र विवंचनेत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जी धार मगापासून जी बॅटिंग लाईन स्वस्त होती, शांत होती, त्या बॅटिंग लाईननं आता अग्रेसिव्ह मोडवर आपला पाय ठेवलाय. आता मात्र रेसिंगसाठी ते तयार झालेत. आक्रमक हल्ला करायला सुरुवात केली आहे आणि हा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा ऑन द स्टेप आपल्याला पाहायला मिळाला. मिस टाइम शॉट आहे आणि हे वादळ घोंगावण्यापूर्वी झालंय शांत. बसतोय पहिला धक्का इताडे संघाला. या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला आणि जे इताडी संघाचे समर्थक असेल किंवा पेव्हिलियन मध्ये ज्या चर्चा चालू असतील, 2 षटकं समाप्त झालेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1/15. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज. म्हणजे 14.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. योगेश सर, एका षटकारानं काही अपेक्षा ज्या असतील, काही आशा ज्या असतील पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मगासपासून शांत असणारी बॅटिंग पुन्हा धार पकडते का, पुन्हा त्या दिशेनं वाटचाल होते का, ज्या अग्रेसिव्ह मोडसाठी मगासपासून समर्थक अपेक्षित होते, वाट बघत होते, प्रतीक्षित होते, ते अग्रेसिव्हनेस इथे पाहायला मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवृत्तीच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. त्या षटकारानं पुन्हा अशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्यानंतर वेलकम बॅक म्हणता येईल बॉलर आर्यन याचा. सुंदर प्रत्युत्तर दिलं त्या षटकाराला आणि त्या गडीला मात्र तंबूत धाडलाय. यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्याकडून घेऊन येईल गोलंदाज राजकुमार. एक मोठं नाव आहे, भिवंडी परिसरातील असेल. मगाशी योगेश सरांनी जो उल्लेख केला की सिटी क्रिकेटला देखील या खेळाडूचं मोठं योगदान आहे आणि आमनेपाडा या संघाला शहरी स्तरावर जी ओळख या खेळाडूनं निर्माण करून दिली, त्यामुळे याच्या इतिहासात कागदावर अनेक विक्रम या खेळाडूनं नोंदवले आहेत. पण क्रिकेट तुमचा इतिहास फक्त नावापुरती लक्षात ठेवतो. वर्तमानात तुम्ही काय करता, वर्तमानात तुम्ही कोणत्या स्तरावर आहात आणि वर्तमानात तुम्ही आपल्या खेळाचं कसं प्रदर्शन करता, यावर मैदानावरचे बादशाह म्हणून तुमची उपाधी ठरलेली असते. त्यामुळं इतिहास थोडासा विसरून वर्तमानावर फोकस करूया आणि पाहूया राजकुमार यांना गोलंदाजी करताना. या वेळेला मात्र राजकुमार यांचं स्वागत करण्याचा झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. नावाला आणि लौकिकाला साजेसा खेळ. पहिल्या चेंडूवर दिलाय धक्का आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर ढकललाय ते इताडे संघाला. बॅकफुटवर असलेल्या इताडे संघाला आता मात्र आणखी बॅकफुटवर ढकलण्याचं काम जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिले दोनही षटक ज्या सरासरी जी रनिंग जी प्लॅनिंग आखली होती, जे नियोजन केलं होतं, त्या नियोजनबद्ध पद्धतीने दोनही षटक पडले. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा मोजल्या त्या आमनेपाडा संघानं, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 9 धावा मोजल्या आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय त्या आमनेपाडा या संघाला. आता मात्र चमत्कार करावा लागणार आहे. आता आक्रमक हल्ला चढवावा लागणार आहे, कारण की हातात आहेत चेंडू 11 आणि आवश्यक असतील धावा त्या 29.
या वेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅक टू बॅक सेकंड विकेट. अप्रतिम स्पेल आपल्याला राजकुमारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मगापासून ज्या राजकुमारचा उल्लेख आपण वारंवार करत होतो, का या आम्नेपाडा संघाची मदार, भिस्त, आधारस्तंभ म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आज बॅटमधनं त्याला काही करता आलं नाही, पण हातात चेंडू घेतला. संघासाठी योगदान देणं किती महत्वाचं असतं, संघासाठी मिळालेला रोल निभावणं किती गरजेचं असतं, याचं पुरेपूर प्रदर्शन, याचं पुरेपूर जिवंत उदाहरण आपल्याला राजकुमारच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स म्हणजे सलग 2 गडी, माझ्या मते 2 ते 3 गोलंदाजांना तो करिश्मा केलाय, पण हॅट्रिक कुणाला साधता आली नाही. अनेक विक्रम आपल्या नावावर स्थापित करणारा राजकुमार यावेळेला या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साधतोय का, बघूया या चेंडूवर. आणि तो प्रयत्न फसलाय, परंतु चेंडू झालाय निर्धाव. यावेळेला वेगानं केलंय बीट, चेंडू जाऊन स्थिरावलाय यष्टिरक्षकाच्या हातात नीट, आणि 3ही चेंडू 0 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या राजकुमार नावाच्या गोलंदाजानं. 12 चेंडू 29 धावांची गरज असताना त्या 12 पैकी पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव काढली नाहीये आणि तब्बल 2 गडी गमावल्यात. उरलेल्या 9 चेंडूवर 29 धावांची गरज आहे. ज्या आगीची, ज्या तळपणाऱ्या फलंदाजीची गरज, अपेक्षा आणि प्रतीक्षा मगापासून त्यांचे समर्थक करतायत, ती फलंदाजी मात्र इथे प्रत्यक्षात पाहायला मिळत नाहीये. या वेळेला चेंज ऑफ द पेस. क्यों कहते हैं हमें बादशाह, क्यों कहते हैं हमें बादशाह, याचं उदाहरण देताना पहिला चेंडू आपल्याला मध्यम गतीचा दिसला, नंतर खोलवर टप्प्याचा दिसला, त्यानंतर वेगवान बॉल दिसला, आणि या वेळेला चेंज ऑफ द पेस. बॅट्समनला थैया 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 नाचायला लावलं जात आहे. या वेळेला गुडलँड स्पॉट वरचा चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू होईल कलेक्ट, मग केला जाईल थ्रो, वन्स अगेन कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 1 धाव धावून पूर्ण, आणि या एका धावेनं संघाची धाव संख्या झाली आहे 16-16. एकावर 6, 16 धावा. अजूनही विजयासाठी 7 चेंडू आणि 28 धावा. या वेळेला पुन्हा स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला, फटका चुकलाय. या षटकामध्ये मात्र विकेटची अक्षरशः बरसात केली आहे ती गोलंदाज राजकुमार यानं. यो आयोजन मोठ्या थाटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. थँक्यू सो मच डीजे. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 28 धावा. आता लक्ष खूपच कठीण होताना आपल्याला बीबी स्पोर्ट्स इताडे संघासाठी पाहायला मिळत आहे. एक सुरेख सुरुवात झाली होती. आम्नेपाडा संघानं प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल योग्य सर ते हरले, पराभूत झाले. परंतु म्हणतात ना की तुमच्या परिस्थिती तुम्हाला हवी तशी कधी मिळणार नाही, पण तुमच्या पदरात जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला तुम्ही हवं तसं बनवा, म्हणजे यश तुमच्या पदरामध्ये येतं, यश तुमच्याकडे चालून येतं. संधी तुम्हाला चालून कधीच येणार नाही, तर ती संधी बनवण्याची क्षमता बाळगा, स्वतःला सिद्ध करा, स्वतःचं कौशल्यपणाला लावा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, आणि मग उंच आणि दूर दिसणारं यश तुमच्या कवेत, तुमच्या मिठीत विसावा घेताना तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळेल. लाजवाब क्रिकेटचा नजराणा, लाजवाब खेळीचं प्रदर्शन जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं या डावातलं शेवटचं अतिमहत्वाचं षटक घेऊन जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाकडून गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे. बॉलर बंटी. 6 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू मध्ये 36 नाही, 37 नाही, 47 धावांचा पाठलाग झालाय. यात 28 धावा आहेत. फक्त आत्मविश्वास तितक्या ताकदीचा असायला पाहिजे, आणि स्वतःवर विश्वास असला की सगळं काही शक्य होतं. यावेळेला त्या विश्वासाच्या दिशेने केली जाते वाटचाल. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीम पार. षटक योगेश दादा चालक की नंबर 9 छान. थँक्यू सो मच डीजे.
या षटकारानं आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा या खेळपट्टीवर चाललेल्या या सामन्याकडे रंगून गेल्यात. कारण आता जिंकण्यासाठी आवश्यक असतील 5 चेंडू आणि 22 धावा. आणखी 1-2 षटकार जर लागले तर मग मात्र आमनेपाडा संघाला विचार करावा लागेल. हीच कठीण परिस्थिती असते मित्रांनो. कठीण परिस्थितीतला संघर्ष सातत्यानं तुम्हाला यशाची गोडी चाकायला मदत करत असतो. या वेळेला लो फुल टॉस त्याचा घेतलाय समाचार. मात्र खेळी जाईल संपुष्टात आणि परतावं लागेल माघारी फलंदाजाला. नगरी सारी दुमली क्रिकेट या खेळानं भिवंडी नगरी सारी दुमली क्रिकेटच्या खेळानं. आमच्या योग्य चला आमनेपाडा संघ टीम मीटिंग नकोय, प्लीज कोऑपरेट. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर टायमिंग प्रॉपर झालं नाही योगेश सर. आणि आता हाही चेंडू तुम्हाला मोठ्या फटक्याच्या स्वरूपात परावर्तित करता आला असता, परंतु टायमिंग जे म्हणतात ना, तुम्हाला टेम्परामेंट टिकवता आलं पाहिजे, ते जोपर्यंत टिकवता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला बॅट ऑफ द मिडल ऑफ द बॅट आपल्याला कोणताही चेंडू घेता येणार नाही. दरम्यान या ठिकाणी शुभाग बंधलेला आहे. सन्माननीय जनार्दनजी पाटील खांडवगावची समाजसेवक आहेत आणि त्यांच्या समवेत आमनेपाडा गावचे सन्माननीय सुदामजी जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला बंटीच्या या गोलंदाजीवर पाहायला मिळतात. योगेश सर, पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आलेली आहे. अशा नामी संधी आपण कालच्या दिवसामध्ये अनेकदा पाहिल्या, परंतु अजूनही हे व्यासपीठ, हे स्कोअर कार्ड आणि आमची टेक्निकल टीम आणि तमाम प्रेक्षक वर्ग शोधतोय त्या गोलंदाजाला जो साधेल हॅट्रिक. आणि या वेळेला अप्रतिम स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल, 1 बाउंस, सीमा पार, चौकार. चोवीस या धावसंख्येवर विजयासाठी 2 चेंडू आणि गरज असेल 18 धावांची. खरं तर विजय खूप दूर आहे, आता ते मात्र अशक्य नाही आहे, परंतु याची शक्यताही फार धुसर झालेली वाटते. पण पाहूया या 2 चेंडूवर समाधान वाटेल असे फटके पाहायला मिळतील का. मात्र वेल कमबॅक म्हणता येईल. फुलरलेनचा चेंडू होता तितकाच तो वेगवान होता आणि त्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी केली, अगदी तितकाच डायरेक्ट हिटही केला, थ्रोही झाला आणि पंचांनी बादचा इशाराही दिला. एक रनआउट होतं, धावबाद होतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. विजय दूर आहे. कठीण विपरीत परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे नाणेफेकीत पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करण्याची परिस्थिती आपल्यावर आली, 43 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग संदीपच्या माध्यमातून 19 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी सुंदर फलंदाजी करत संघाचं टेम्परामेंट, संघाचा फॉर्म कायम ठेवला. मग त्यामध्ये प्रदीप असेल, राहुल असेल, पंकज असेल, अप्रतिम बॅटिंग यांच्याकडून देखील पाहायला मिळाली. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आणि पराभूत इताडे संघ मनापासून कौतुक. दोन्ही संघ